मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा छोट्याशा पण खूप महत्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत, जो इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातला एक खरा हिरो आहे. हो, मी बोलतोय रेझिस्टरबद्दल. याच्याशिवाय आपलं कुठलंच गॅजेट चालणार नाही खरं तर. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. इलेक्ट्रॉनिक्समधली सगळ्यात मोठी एक अडचण काय असते माहितीये? विजेचा प्रवाह म्हणजे करंट कंट्रोलमध्ये ठेवणं. आता बघा, हे एक साधं सर्किट आहे. बॅटरी थेट बल्बला जोडलीये आणि बघा तो किती प्रखरपणे जळतोय. पण विचार करा, जर हा विजेचा प्रवाह गरजेपेक्षा जास्त झाला तर मग काय होणार? उत्तर अगदी सोपं आहे. इतका जास्त करंट या नाजूक बल्बसारख्या घटकांना सहज जाळून टाकू शकतो. आणि हेच एक मोठं आव्हान असतं. आणि इथेच मदतीला येतो आपला हिरो, हा छोटासा रेझिस्टर. बघा आता, सर्किटमध्ये फक्त एक रेझिस्टर जोडला आणि काय झालं? विजेचा प्रवाह कंट्रोलमध्ये आला आणि बल्ब आता मंद पण अगदी सुरक्षितपणे जळतोय. ह्याच घटकाबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. मग चला तर मग या रेझिस्टरशी ओळख करून घेऊया आणि रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय असतं तेही समजून घेऊया. तर रेझिस्टर म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर हे असं एक उपकरण आहे जे कोणत्याही सर्किटमधल्या करंटला म्हणजे विजेच्या प्रवाहाला कमी करतं, त्याला कंट्रोलमध्ये ठेवतं किंवा त्याला विरोध करतं. याला आपण इलेक्ट्रॉन्ससाठीचा ट्रॅफिक हवालदार म्हणू शकतो. तो जसा गर्दीला आवर घालतो तसंच हा करंटला आवर घालतो. आणि रेझिस्टरचा हा जो गुणधर्म आहे ना, करंटच्या प्रवाहाला विरोध करण्याचा, त्यालाच रेझिस्टन्स असं म्हणतात. आणि तो मोजण्यासाठी एक युनिट आहे ज्याला ओहम म्हणतात. त्याचं चिन्ह ओमेगा OME असं आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रेझिस्टर्सना पॅसिव्ह डिव्हाइसेस असंही म्हटलं जातं. आता याचा अर्थ काय? तर सर्किटमधला व्होल्टेज किंवा करंट कितीही बदलू देत, याची रेझिस्टन्स व्हॅल्यू मात्र बदलत नाही, ती पक्की राहते. आणि म्हणूनच ते सर्किटमध्ये खूप विश्वसनीय आणि स्थिर मानले जातात. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आपल्याला वाटेल की सगळे रेझिस्टर्स सारखेच असतात, पण तसं नाहीये. यांचं एक मोठं कुटुंब आहे, ज्यात वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या क्षमतांचे रेझिस्टर्स येतात. मुख्यतः रेझिस्टर्स दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे फिक्स्ड व्हॅल्यू, ज्यांची रेझिस्टन्सची किंमत कायमस्वरूपी ठरलेली असते, आणि दुसरे म्हणजे व्हेरिएबल व्हॅल्यू, ज्यांची किंमत आपण गरजेनुसार कमी जास्त करू शकतो. पण आजच्या भागात आपण फिक्स्ड व्हॅल्यू रेझिस्टर्सबद्दलच जास्त बोलणार आहोत. हे जे फिक्स्ड रेझिस्टर्स आहेत ते वेगवेगळ्या मटेरियलपासून आणि वेगवेगळ्या पद्धतींनी बनवले जातात. उदाहरणार्थ कार्बन कॉम्पोजिशन, वायर वाऊंड, फिल्म रेझिस्टर्स, ज्यामध्ये मेटल ऑक्साईड असेही प्रकार येतात. आणि हो, आता तर प्रिंटेड रेझिस्टर्स सुद्धा मिळतात. चला, दोन लोकप्रिय प्रकारांची तुलना करून बघूया. हा तक्ता बघा. एका बाजूला कार्बन रेझिस्टर्स आहेत, जे आकाराने लहान असतात आणि हाय फ्रिक्वेन्सी सर्किट्समध्ये जास्त वापरले जातात. तर दुसऱ्या बाजूला आहेत वायर वाऊंड रेझिस्टर्स. हे थोडे मोठे असतात आणि जिथे जास्त पॉवर हाताळायची असते तिथे यांचा उपयोग होतो. आता एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, पॉवर रेटिंग. बघा, जेव्हा रेझिस्टर करंटला थांबवतो तेव्हा उष्णता तयार होते, तो गरम होतो. मग पॉवर रेटिंग म्हणजे काय? तर तो रेझिस्टर स्वतः जळून न जाता किती उष्णता सहन करू शकतो किंवा बाहेर टाकू शकतो याची क्षमता. आणि ही क्षमता मोजली जाते वॅट्समध्ये. आणि हेच आपल्याला या चित्रात स्पष्ट दिसतंय. रेझिस्टरचा आकार आणि त्याची पॉवर रेटिंग यांचा थेट संबंध आहे. हा जो लहान रेझिस्टर आहे त्याची पॉवर रेटिंग कमी आहे आणि हा जो मोठा आहे तो जास्त उष्णता सहन करू शकतो, म्हणजेच त्याची पॉवर रेटिंग जास्त आहे. अगदी सोपं आहे. बरं, आता एक मजेची आणि खूप उपयोगी गोष्ट शिकूया. रेझिस्टर तर आपण पाहिला, पण त्यावरच्या त्या रंगीबेरंगी पट्ट्यांचा अर्थ काय? त्याची व्हॅल्यू कशी ओळखायची? चला, हा कलर कोड मिळून सोपा करूया. हे बघा, उदाहरण म्हणून आपण हा रेझिस्टर घेऊया. याच्यावर आपल्याला 4 रंगीत पट्टे दिसतायत. पहिला नारंगी, दुसराही नारंगी, तिसरा लाल आणि चौथा चंदेरी. आता या रंगांचा नेमका अर्थ काय? आणि ह्याचं उत्तर आहे या चार्टमध्ये. हा आहे रेझिस्टर कलर कोड चार्ट. इथे प्रत्येक रंगासाठी एक विशिष्ट अंक ठरलेला आहे आणि याच चार्टच्या मदतीने आपण कुठल्याही रेझिस्टरची व्हॅल्यू काढू शकतो. चला तर मग आपल्या उदाहरणातल्या रेझिस्टरला डिकोड करूया. स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिला बँड नारंगी, चार्टनुसार त्याची व्हॅल्यू आहे 3. दुसरा बँड पण नारंगी, म्हणजे परत 3.
आता तिसरा बँड आहे लाल, जो आहे मल्टिप्लायर म्हणजे गुणक. त्याची व्हॅल्यू आहे 100. आणि तो शेवटचा चंदेरी बँड काय सांगतो? तो सांगतो टॉलरन्स म्हणजे अचूकता. चंदेरी म्हणजे ±10%, म्हणजे रेझिस्टरची खरी किंमत 10% कमी जास्त असू शकते. तर मग हिशोब काय झाला? पहिले 2 अंक झाले 3 आणि 3 म्हणजे 33, आणि त्याला गुणायचे तिसऱ्या बँडच्या व्हॅल्यूने म्हणजे 100ने. तर 33 गुणिले 100 झाले 3300 ओहम. यालाच सोपं करून 3.3 किलो ओहम किंवा 3.3 के ओहम असेही म्हणतात. बघा किती सोपं आहे हे. वा, तर रेजिस्टरची व्हॅल्यू कशी काढायची हे तर आपण शिकलो. पण आता परत मूळ प्रश्नाकडे येऊया. या छोट्याशा घटकाचं आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या जगात खरं महत्त्व काय आहे? हे बघा, इथे जे लिहिलंय ते अगदी खरं आहे. रेडिओ, टेप रेकॉर्डर, टीव्ही यासारख्या सामान्य उपकरणांमध्ये फिक्स्ड व्हॅल्यू रेझिस्टर्स सगळ्यात जास्त वापरले जातात. आणि हे फक्त जुन्या जमान्यातल्या गोष्टी नाहीत हा. आज आपल्या हातातल्या स्मार्टफोनपासून ते लॅपटॉपपर्यंत प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये हे रेझिस्टर्स आपलं काम अगदी चोख बजावत आहेत. आणि हा चार्ट बघा, यावरून त्यांच्या महत्वाची आणि विविधतेची कल्पना येते. कितीतरी वेगवेगळे आकार, वेगवेगळे प्रकार, ह्या सगळ्या फिक्स्ड व्हॅल्यू रेझिस्टर्समुळेच आजची इलेक्ट्रॉनिक दुनिया उभी आहे. खरं तर हा या दुनियेचा एक आधारस्तंभ आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर आज आपण रेझिस्टर या अज्ञात नायकाबद्दल जाणून घेतलं, पण थोडा विचार करा. आपल्या आवडत्या गॅजेट्समध्ये असे आणखी कितीतरी छोटे छोटे घटक असतील, जे पडद्याआड राहून हिरोचं काम करत असतील, ज्यांच्याशिवाय आजचं तंत्रज्ञान शक्यच झालं नसतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?